आरोग्य आणि आहार या संदर्भात बोलत असताना सर्रास विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे स्वयंपाकासाठी योग्य तेलाची निवड कशी करावी। नमस्कार, मी डायटिशियन स्नेहल। आज आपण या संदर्भात थोडी माहिती घेऊया। रोजच्या वापरासाठी तेल निवडत असताना आरोग्याच्या गरजा, त्याचबरोबर स्वयंपाकाचा प्रकार आणि त्या तेलाची चव या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे। तेल निवडत असताना त्या तेलाचा स्मोकिंग पॉइंट म्हणजेच तेलाला तापमान दिल्यानंतर त्यातून धूर निघण्याचा पॉइंट माहीत असणे गरजेचे आहे। त्याच्यानुसारच आपण तेलाचा प्रकार आपल्या खाद्यपदार्थांच्या प्रकारानुसार निवडू शकतो। ज्या तेलाचा स्मोकिंग पॉइंट जास्त आहे, जसे की शेंगदाणा, सूर्यफूल, राईस ब्रान ऑइल यांसारखे तेल आपण तळणे किंवा जास्त तापमानात प्रक्रिया केल्या जाणाऱ्या पदार्थांसाठी वापरू शकतो। मध्यम स्मोकिंग पॉइंट असणारे तेल जसे की तीळ, मोहरी, तूप यांसारखे पदार्थ आपण परतणे किंवा बेकिंगच्या प्रक्रियेमध्ये वापरू शकतो। सर्वात कमी स्मोकिंग पॉइंट असणारे जसे की कोकोनट ऑइल, ऑलिव्ह ऑइल, बटर यांसारखे तेल हे तयार पदार्थांवर वरून टाकण्यासाठी ॲज अ टॉपिंग म्हणून तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर सर्रास पडणारा एक प्रश्न, कोणते तेल योग्य, लाकडी घाण्याचे कोल्ड प्रेस ऑइल की रिफाईन ऑइल? सायंटिफिकली बघायचे झाले तर लाकडी घाण्यातून आलेले तेल हे आपणाला त्या पदार्थाची पूर्ण पोषण मूल्य देणारे तेल आहे आणि या उलट रिफाईन ऑइलमध्ये केल्या जाणाऱ्या रासायनिक प्रक्रियेमुळे त्यातील बरेचसे अन्न घटक कमी होतात। मग 100% घाण्याचे तेल वापरणे योग्य आहे का? तर नाही, कारण याच्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया न केल्यामुळे याचे ऑक्सिडेशन किंवा खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे। त्याचबरोबर ओमेगा 6 नावाचे फॅटी ऍसिड यामध्ये जास्त प्रमाणात मिळते। हे अतिरिक्त झालेले ओमेगा 6 फॅटी ऍसिड रक्त घट्ट करून हृदयाला धोका निर्माण करू शकते आणि या घाण्याच्या तेलाचा स्मोकिंग पॉइंट कमी असतो, त्यामुळे खूप जास्त तापमानाला हे तापवले तर यामध्ये होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया शरीराला धोका निर्माण करू शकतात। मग असं असेल तर रिफाईन तेल वापरणं योग्य आहे असे तुम्हाला वाटू शकेल, पण नाही, कारण रिफायनिंगच्या वेळी जी प्रक्रिया केली जाते त्यामुळे तेलामध्ये ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढू शकते आणि ते ट्रान्सफॅट शरीरामध्ये गेल्यानंतर बॅड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात। एवढे सगळे ऐकल्यानंतर असे वाटू शकेल की तेल आहाराचा भागच नको, पण तेही योग्य नाही, कारण तेलामध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्वांच्या शोषणासाठी हे तेल आहारात असणे गरजेचे आहे। मग असे असेल तर योग्य तेल कसे निवडायचे? तर सर्वात महत्वाचा नियम, कोणतेही तेल वापरा पण त्याचा वापर कमीत कमी करा। साधारण 10 ते 15 ml प्रति दिवस किंवा एका व्यक्तीला एका महिन्यासाठी अर्धा लिटरपेक्षा कमी एवढ्या प्रमाणात तेलाचा वापर आहारामध्ये झाला पाहिजे। शक्यतो प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य दोन्हीही स्रोतांचा वापर करा। त्याचबरोबर 1 ते 2 महिन्याच्या गॅपने तेलाचा सोर्स आणि ब्रँड दोन्हीही बदला, जेणेकरून वारंवार एकच तेल वापरल्यामुळे होणारा धोका आपण टाळू शकू। अशा प्रकारे तेलाचा वापर योग्य प्रमाणात करा, जो तुमच्या आरोग्याला फायदा देऊ शकेल। धन्यवाद।